नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण. सगळ्यांना दीपावली संपली आहे तरी पण दीपावलीच्या परत एकदा शुभेच्छा. अजून देव दिवाळी होईस्तोवर आपली दिवाळी असेलच. तर आज मी आलेली आहे माहेरी भाऊबीजेसाठी आणि ऑफकोर्स तुम्ही ओळखलंच असेल. तुम्ही आली दादा आणि बहिणीकडे. आणि कशी दिसते मला नक्की सांगा. आणि खूप छान स्वयंपाक बनवला आहे बहिणींनी. मला ताट पण दाखवते, पण त्याच्या आधी साडी बघा माझी कशी दिसते मी सांगा बरं. एक ही साडी मला दिली होती मागच्या दिवाळीला 2023च्या दिवाळीमध्ये. ही मला साडी दिली होती प्रणवती ताई बोरसे. माझं प्रणवती बोरसे रेसिपी चॅनल आहे ना, तर ही मला खूप आवडते. हा कलर सगळ्यांनाच आवडतो. तर कशी आहे साडी नक्की सांगा. छान दिसते. आणि बघा जेवायला काय काय आहे. आणि या तुम्ही पण सगळेजण जेवायला. गजरा पण डबल गजरा झाला आहे. एक गजरा बहिणींनी दिला, एक गजरा मी माळून आले होते. तर बघू जेवायला काय काय बनवलं आहे बहिणींनी. वाव, मला आवडते म्हणून खास कांद्याच्या पातची भाजी बनवली. आणि हे सगळं शेतातून आलेलं आहे. भाज्या जेवढ्या आहे ना सगळ्या शेतातून आल्या. कांद्याची पात आहे हिरवं वाटण घालून. भेंडी आहे, ही पण शेतातली गावरान भेंडी. घरचे कारले शेतातले कवळे कारले. शेव आहे, चकली आहे, रव्याचा लाडू आहे, शंकरपाळे, अनारसे, गुलाबजामुन, आंब्याचा रस. या सीझनमध्ये आमरस. आणि करंजा, गरम गरम चपाती. आणि हे गिफ्ट बघा, हे माधुरी सखी मंच पहिला मेळावा होता ना तेव्हा हे गिफ्ट दिले होते मी काही जणांना. सरप्राईज म्हणजे गिफ्ट होते. बॉक्समध्ये काय येतं तर बहिणींच्या बॉक्समध्ये हे गिफ्ट आलं होतं. तर चला या सगळ्यांनी जेवायला आणि भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा बांगड्या, सॉरी बरं झालं, या बांगड्या मला दिल्या आहे रेखाताईंनी. तर मॅच पण झाल्या बघा. रेखाताई कशा दिसत आहेत बांगड्या. ज्या सोन्याच्या बांगड्या आहे, सोन्याच्या नाही म्हणजे त्या, पण ज्या मधल्या बांगड्या ना गोल्डन कलरच्या, त्या मला रिहाना ताईंनी दिल्या आहेत. आणि ह्या ज्या पर्पल बांगड्या आहेत त्या मला रेखाताईंनी दिल्या आहेत. आणि ही साडी मला प्रणवती ताईंनी दिली आहे. आणि हे आजचं जेवण आहे ज्योती बहिणींकडून. ओके, चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.